आग वाऱ्यामुळे जास्त पसरली। आग वाढेल असं कुठलंही साहित्य यात वापरलं नव्हतं। दरम्यान सर्व कलाकार सुरक्षित असल्याचं महाराष्ट्र रजनीच्या मंचाची बांधणी करणारे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी म्हटलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। बेळगाव चौपाटीची जी घटना झाली त्या स्टेजची निर्मिती केली ते आपल्या समोर आहेत। घटना झाली, दुर्घटना आहे, सगळी मोठं आहे, पण एकंदरीत कशामुळे झालं? कारण की स्टेजची निर्मिती आणि खालून जे आग लागण्याचा प्रकार होता लावणीच्या आधीचा, तो त्याला कारणीभूत ठरला नाही असंच प्रथमदर्शनी सगळ्यांना वाटतंय, पण तसं खरंच घडलेलं दिसत नाही। कारण जेव्हा आम्ही सेट 4:30 वाजता हँडओव्हर केलेला प्रोग्राम ऑर्गनायझर्सला आणि तो केल्यानंतर जेव्हा आमची सगळी मंडळी तिथनं बाहेर निघाल्यानंतर जे बाकीचे टेक्निक्स त्याच्यामध्ये होते तर ते कार्यरत होते आणि जे इन्फॉर्मेशन्स मिळत आहेत, कोणी शॉर्ट सर्किट म्हणतं आहे, कोणी हे म्हणतं आहे, दिसताना जरी दिसलं तरी त्याचं नीट पद्धतीने चौकशी होणं आवश्यक आहे। एक चांगली गोष्ट अशीच आहे की त्याच्यामध्ये जेवढे टेक्निशियन्स वगैरे तिथे होते त्यांना बाहेर काढण्यात सगळ्यांना यश आलं। त्यामुळे पोलीस आणि फायर ब्रिगेड यांनी भरपूर मेहनत घेतली। स्वतः सीएम साहेब इथे प्रत्यक्षात उभे राहिले हे सगळं पाहायला, आणि आम्ही पण सगळ्या लोकांना तोच धीर देतोय की जो झालेला गोष्टी आहे ती कशातनं झालं हे नक्कीच आपल्याला ते शोधून काढता येईल, पण जे झालं ते चुकीचं होतं। पण जे आपण आत्ता सस्पेक्ट करतो तसं माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे। स्टेजची निर्मिती तुम्ही केलेली आहे, ज्यावेळेस दृश्य जी दिसत आहेत त्याच्यानुसार ज्यावेळेस आग लागली त्याच्यानंतर जो आसपासचं वरचं मटेरियल होतं त्याच्यामुळे अधिक आग भडकण्याचं कारण ठरलं? नाही, तसं काहीच नाही। म्हणजे जे आपण आता इतके अनेक वर्ष जे मटेरियल लावतो, कारण इथे एवढे लाईट्स आहेत, एवढं हे आहे, तर सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही जेव्हा निर्मिती करतो तेव्हा त्याचा प्रयत्न करत असतो की ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत, पण त्या कुठल्या कारणावरनं निष्कर्ष काढताना कठीण आहे। पण स्टेज हे 2 दिवसापूर्वीच कंप्लीट झालेलं आणि त्यांना आजच्या कार्यक्रमाला ते सगळ्यांना हँडओव्हर केलं गेलेलं, त्यामुळे त्याच्यातलं कुठल्या मटेरियलमुळे किंवा असं काही नाही झालं। जी आग आहे त्याच्या कारणाविषयी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।